काय खरं नाही. मग आता काय करू सांग. आता काय करते नुसतं वाडाला पुंज तीन 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 पुंजायला लागली पारचा वड चौथा आहे. यायला बायकोला काय काळजी आहेच का नाही. वट पौर्णिमा आहे काही हिला कळतं का नाहीच कोणाला काय माहित बघ. कवर सांगावं आणि कवर नाही. ए मोनी काय हो अरे काय तुझ्या डोक्यात पाणी बिणी झालं काय. आता काय पाणी अरे व्हायचं. आज सण कोणचा आहे काय आहे? तुला कळण का नाहीच काही गोष्टी. मला सगळं माहिती आज वट सावित्री पौर्णिमा आहे. आणि मग तू केव्हा जायची. आता का काय सगळ्या बाया भरून पुरून येते आणि सगळ्या भारी भारी घालून दागिने आणि आपल्या घरासाठी मी ठेवले तुम्ही दागिने माहिती सगळे. ती एवढंच होईल. मग आणि त्याला काय होतं मग काय काय ते डागच लागतो काय. अहो पण सगळ्या बाया अशा तोंडाकडे पाहत्यात हसतात बाया. अरे बाबा तुला एक सांग का हम्म. नवरा म्हणजे तो डागच असतो. मी आहे ना अजून. ते तुमच्यासाठी सगळं खरं आहे मग पण बायांसाठी नाही ना. आणि मग बायांचं काय करायचंय तुला. एकमेकीच्या तोंडाकडे बघत्या चर्चा करत्या तिला काही नाही असं गरीब परिस्थिती आहे. सांगा बरं का गरीब परिस्थिती आहे. मग अरे आपण बांगला बांधलाय गरीबचं काय कारण आहे. आता काय म्हणतात मोठं गरम पोकळ वासा. ए ताई, अगं आवरलं का नाही तुझं तिकडे सगळ्या बाया यायला लागल्यात. ऐक ना हा. मला ना दागिनेच नाही मला 2च पळ्या आहे. आणि ते पळ्याला घातल्या ना सगळ्या अगं मग त्याला काय होतंय दागिने नाहीत तर आता काही हे दागिन्यांशिवाय काय पूजा होत नाही का. सगळं उरकलंय रा का यांच्या गळ्यात बघ बरं. पण तो सगळं खरं आहे. हे बघ माझ्या गळ्यात काय नाही, हे बघ फक्त एवढंच आहे. तो तरी टपुऱ्या दिसतात ते हे बघ इतकुशा इतकुशा सगळ्या बाया माझ्या तोंडाकडे पाहत्या. अगं पण आपल्याला बाकीच्या बायांचं करायचंय काय. हा अरे यांना म्हणलं होतं बरं का मी माझ्या दागिने ठेवू देऊ नका बँकेत घर कसं लोनवर करा. पण यांनी काय मग ऐकलंच नाही पाहिलं. असू दे काय होतं एक याने काय फरक पडतोय त्याला. पण घर झालं ना नाही तर पावसात राहिली असती ना. नाही नाही त्याचं काय झालंय दादा, हिला आहे ना पहिल्यापासून आहे ना असं मोठेपणा करायची मिरवायची सवय लागलेली आहे. आणि मग आता काही नाहीये ना त्याच्यामुळे मग आता लगेच म्हणते मी कशी जाऊ ना असं तसं. झालं ना तुझ्या मना जोग झालं ना. हा मानवरा बाईच्या मध्ये ढवळा करायला येते का तू का गं? आता त्यांनी काय डावळ केली बरं काय आलं डावळ इथे इकडे गोष्ट काय मग पडत नाही एखाद्याचं शेजारी पाजारी येते आपल्याकडे पडलं झडलं म्हणजे कोणी दवाखान्यात बायको जाता सोडून आणि तिच्यात घुसत आपण त्यांच्या अंगावर असं काय नकली तेव्हा पडल्या बिडल्या मग काय करणार. तुम्ही इकडे होता का. हा मग असं बोल की मग त्यांच्या अंगावर ढकली तिने इकडं होता का म्हणजे काय. ती बायको का मी बायको आहे तुमची. हे आमचं कसं आहे अगं नाही नाही मला माहितीये, मला काही माहित नाही का ही अशी डोक्यावर पडलेली बाई आहे. हिला आहे ना थोडं जरा नवरा आहे ना कोणत्या बाई बरोबर बोलला का ही लगेच संशय घेते, लगेच संशय घेते. खाली आवाज कर आणि तू ना तू तुझ्या नवऱ्याच्या मध्ये त्यामध्ये मी येते का मग जात जा की काय जात चल तिच्या नवऱ्याच्या गाडीवर बसून मग जाऊ माग इथे आहे काय गाडीवर मी ते त्यांच्या काय गाडीवर बसलोय का ते माझ्या गाडीवर बसली त्याच्यामुळे तुला कुठे नेत नाही. माझा नवरा ना लय बोल बच्चन बाई लय बोल बच्चन. माहिती मला. हे आमचं कसं आहे तुम्हाला सांग का कसं जहागिरी जाऊन द्यायची पण फुगिरी जाऊन द्यायची. हे काय लय भावात पण नाही काय सांगावं. तिच्या गळ्यात कसं ऐका मला याच होतं मला गावात गेलं ना. कसं होतं अरे मी काय टायमाला सरपंचाची सुद्धा गळ्यात हात टाकतो तेव्हा ती सवय लागलेली मला. सरपंच काय हा मी टाकतो मग मला सवच पहिल्यापासून कसं गावात गेलं ना कुणी जर नजर पडलं ना मी काय असं नाही बोलत उभा राहून मी डायरेक्ट असं करीत असतो. मी टाकते काय काय टायमाला मला सरपंच सुद्धा व्हायचा का राम 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 सरपंच. माझंच नाव गडी ऐका बघा आता तुमचाच विषय चालला होता काय होतंय येते ना मला पहिल्यापासून खोड लागली आपल्या दोघांची गाठ झाली की आपण एकामेरीच्या गाडीत हात टाकून बोलतो का नाही. माणसं आहे मग माणसं हा मग आणि मग इथं काय जानवर होते काय नाही, शेजारी नाही. हा मग ते चाललंय अगं आम्हाला. पण शेजारी नाही ना कुठं लांबची दुसऱ्या गावातली बाई. अरे तसं नाही पण हे गावात गेले कोणाच्या गळ्यात अटक हा, काय माझं सवय तसं त्यांना हा? हा मग चिट्टा वॉचिंग मोनी तिला मग अरे, तसं नाही झालं आता सरपंच साहेब आले का नाही. तुमचं काय झालं? सरपंच आहे बघा आमचं बोलणं चाललं होतं नवरा बायकोचं ही टपकली मध्ये आणि तिलाच धरतो नाही का मा नवरा या साहेब मला म्हणते आणि मी काय म्हणते? सरपंच काय होते? नाही, नाही, थांबा सरपंच मी कशासाठी आले होते मी काही टपकले नाही यांच्या नवरा बायकोच्या मध्ये. मी काय म्हणलं सगळ्या बाया चालल्यात वड पूजायला हा, रस्ते त्याच्यासाठी सगळ्या मी आले होते. लाईन लागली बाईची. आणि मग हिचं आवरलं का नाही बघायला आले होते तर ही बघा मलाच अशी बोलती कशी. आम्हाला काय आणि झालं काय त्यातली त्यात आता मी घराच काम केले हा. ही म्हणते डागच पाहिजे आता सरपंच घर महत्वाचं आहे का डाग महत्वाची घर आणि मग ती घर बांधलं बँकेत टाकलेली डाग मग त्यात तिला काय म्हणलं होतं? जाऊ दे काय फरक पडतोय. नाही ना आजचा दिवस निघून. आणि तसं बी मला एक सांगा आता या शेजारच्या तरी कुठं काय आहे का काय बघा बरं किती गिरलेला नवरा आहे माझा. सरपंच काय होते तसं नाही तुला मग कसं मग? तुला कसं? चिडवायला मुद्दाम करता येते हे असं
रागावून. चालेल तुला माहित नाही केलंय मकरी म्हणून. ना त्याचं काय झालंय सरपंच, ही आहे ना प्रत्येक गोष्टीवर आहे ना संशय घेते. तिचा चष्मा तसा आहे. हा. हा. चष्मा तसा म्हणजे अशी गुल्लू 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 करून दिला लय गोड मग आहे ना. कधी गुलू गुलू केला आता ही- थोडं बोललं का? अख्ख्या गावात आली का प्रत्येक घरी गेलं भांडण्याशिवाय येतच नाही. विषय नाही. काहीतरी नवरा बायको तरी भांडण लावीन, सासू सुना तरी लावीन, काहीतरी करीन. सरपंच सोन्यासारखी बायको दिली न देवाने एवढी भारी हिच्यामुळे आहे ना त्या रामभाऊची बायको गेली राहू रुसून. काय सांगावं तुम्हाला, मायामुळे. ज्याच्या घरी जाईन तिथे निसता गाडीच टाकणार. अरे ते हाताने तुकडे झापीत होतो. मग काय करणार आहे, ही गेली तिथे तिच्या बायकोची कान भरले, झाला उद्योग. हा, तुम्हाला सांगते सरपंच, अख्ख्या गावात आहे ना फक्त मी एकटीच हिची चांगली मैत्रीण आहे, तरी ही माझ्यावर असं करती. आणि दुसरं कोणी ना हिच्या बरोबर मैत्री सुद्धा करत नाही. मी सरपंच. करते तरी पण अशी करती ही. सर पण अशी. माया एक डोक्यात आलंय आता. काय? तुम्हाला खरं सांगतो, आता ही असे गावात नेण्यापेक्षा तिथं वडापाशी बांधणं होण्यापेक्षा हिला तशी बी डाग असते. हा. हा माई चव जाईन मग गावात. काय करणार? हा, चव जाईन. मी काय कमी काय सरपंच आहे, हिची तिथं बुद्धी बंद पडती तिथून माझी चालू होती. असं ना? हा, लय हुशार रावळा मी- माझा. बघ आता दिलं का चोराच्या उलट्या बोंबा. बरं का शेजारी बाई, मी असं एक डोकं चालितो आता ही गावात नेण्यापेक्षा बरं अख्खं गाव त्या वडाला आहे, एकच वडी बरोबर आहे का. आणि मग ही गेलं ना भांडणं करण्यापेक्षा माही नाकी नळ आणि गावात, मग त्याच्यापेक्षा मी एक डोकंच लावतो ना, वडच घरी आणतो. हा, त्याला काय लागत चांगली idea आहे, चांगली आहे लय सात फेर मारायचे तिला कसं काय देता मला सोडून? हा ती तुला द्यायची, तू हिला 21 फेर मार. हा घरी म्हणल्यावर काय ही दोऱ्याची गुंडी का संपी ना. काय होतं काही गोष्टी नाही हिला काय लय समजत नाही, ते घोटाळा वाढण्यापेक्षा आहे हात काढ, ना. हात तोडून हातात देईन. हा, अरे मला एक सांगतो, उपास धरलाय ना नवऱ्याचा. हा? मग मराव नाही म्हणून तुम्ही 7 जण मी माझ्यात राहा. नाही नाही बरोबर आहे तुझं, मराव नाही म्हणून ना. हा. हा. पण तू तर आत्ताच हात पाय तोडलं हा काय 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 आता म्हणली होती असं नसतं बोलणं. डायरेक्ट हात तोडून म्हणजे काय. माझा नवरा आहे, हो, हात काढा बरं का. हा. हात काढा. मी सुद्धा असं ठरवलंय, काय हो? हा तू जसा उपास करते ना, हा. मी आज तसाच उपास धरलाय. कसं हो? सकाळ धरून पाणी सुद्धा नाही पिलो. हा वय? तू मा- सुद्धा मा- गेला नाही म्या. म्हणजे मी मराव नाही म्हणून. नाही नाही मरावं नाही, मी असं सांगितलंय हा. देवाला, हा. देवा मला आहे ना हा. 7 जन्म आहे ना अशी शेजारी भेटू दे, अडचण नाही आली पाहिजे मला. अगं काय भारी नवरा आहे. मग जीव जीव किती शेजारीला आनंद होतोय, मी नुसता उपास धरलाय तर. हा? आणि तो खुशाल इकडे ही जड तिकडे तिकडं वय ना तिकडं. पडन पडन नको ढकलू तिला. अरे आज वरची पौर्णिमा आहे म्हणून मी गप बसले, नाही तर मी लय आग आहे, आग. सणासुदीची नको बांधणं काढू. नको भांडणं काढून हे काय असं असं असं. हा धर मग धर. अगं येडे, हे अशा स्वभाव पाहिजे ना, तुझा नवरा आहे ना असा दुसऱ्या बायांकडे बघत असेल, कळलं का? आपण मला एक सांग, तिला धरून तो काय उपयोग आहे, गळ्यात हात टाकून काय उपयोग आहे का. या तुम्ही इकडे. हा तू इकडं गबस हा सांगा ते होय तू गबस अरे बोलू दे जरा 2 शब्द, मला सांगू दे पूजा कशी करावं लागत ती कशी नाही, तुला काय कळत आहे त्याच्यातलं. तिला अक्कल आहे, तिची अक्कल काय सरकली नाही तिची अक्कल. नाही नाही तू एक काम कर, नाही तुम्ही काय करा, वड घेऊन या, मी- म्हणजे ना मी पण आहे ना इथंच पूजा हा हा करते. मग इथं तुम्ही नका गावात जा, तुम्हाला बी डाग नाही. हा, तेच ना. इथं दोघी पूजा हा करा. खरं आहे तुमचं. मी चालू वड म्हणजे आणायला. बरं ना, एकटी चवणे जाणार. हा हा घेऊन या, लवकर या बर का दादा. दादा म्हणती बघ किती सोन्यासारखा नवरा आहे माझा, पाहिला का. अगं. लाखात आहे, लाखात अगं. करोडात. मीच तुला ते म्हणायला पाहिजे, मग कर ना जरा किंमत तुझ्या नवऱ्याची. मी मा- कशाला सारखी वस 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 अंगावर जाती त्याच्या, मग तो येतो मग माझ्या घरी. बरं ते आम्ही आमचं पाहिजे समज काय तुझ्या घरी येतो. हा म्हणजे असं तू जेवायला नाही दिलं, खावायला नाही दिलं का, मग मी देत असते बरं जाऊ दे, जेवायला. आपल्या भांडणं मिट. तू त्यांची बहीण आहे, आहे का नाही, बहिणीकडे भाऊ जातच असतो, बरोबर आहे का नाही. आहे ना, चल वर चला चल. चल कुठं चल, अगं वडच घरी घेऊन येत आहेत ना ते आता. बरी येते येते हा काय. हा. मग एक काम कर, हा. काय कर, मी ना ताट बनवते का, तुझ्याच इथं ताट देते मला. तू तुझं आहे ना एक ताट कर. हो सच्या काय याच्यामध्ये हा, ताटात करू ना तसं. अरे अजून हेच जाग्याव का वड आला ना, आला वड आला. बारीक आणला काय जावा बघ, 2 जण धरून आणल्यात. मग जाना ताट आण, आण ताट. तिला कळण का नाही का वा, ही अशीच गुळगुळे. हा, आणि माहिती मला. ही गावात का आली असती. लय जड झालाय, ठेवायचा खाली का असंच ठेवायचा. मग ठेवता का खाली, कटाळले काय तुम्ही. हा नाही नाही जरा गडीभर आणलं ना ताट. आणलं का, मग काय पूजा मी करू काय. आता करते ना. हा हा मग असं कर ना. असं कोरडा नका करू. आता नाही का सकवारडा करती तर तुला कवा सुधरता येईल मला. तुला करायचं ना. हा करायचंय ना, तू कर ना, कर कर कर. नाही नाही तर आधी शेजारणीला करू दे. हे काय, हा हा हा. अगं एवढ्या घाई घाई नाही, जरा स्वतःच्या कपाळाला कुंकू लावावं, ते तेवढं कळत नाही. 7 जन्मी मला हाच नवरा राहू दे देवा. हा असं म्हण,
आणि 7 जन्म देवा मीच यांची शेजारीन राहू दे. असं हे महत्वाचं. बाई म्हणून ना. नाही नाही शेजारी हा तसं नाही, तसं नको काही बोलत जाऊ. नीट बोलत जा बरं. हा, नीट सांभाळून. चांगल्या तोंडाने वाईट नाही बोलत जावा. चल चल. हा तर दोघी करू दोघी. हा का असं याला म्हणते पूजा. आता दोरा बांधू काय मी? यो का आंबा काय ठेवलाय? धर तिकडून आंबा. दोघींचे 2 मांडा. माझा मी ठेवला आधी. ऐका राहिली का माग अशी हुकशीन बर का? चल, घे ती पूजा अशीच करून. मागं हे धर राहिली. हातात. हो तोंडाची. हा आता काय करते? आता मी तुम्हाला हा ती पूजा करते मी. हा असं तुला नाही लय सुधरत, मलाच नाही मार्द सांगावं लागत आहे. मग कोण सांग का गावातले लोक आहेत का चालू दे चालू दे. आणि घ्या. आवर पटकन हात दुखायला लागले. हा ना येते. अरे आता काय काय ती- झालं? अरे वडाला हे काय हो वडालाच करू राहिलो ना बाई. काय चाललंय? अरे ही काही नवरा आहेत का बांधायला? पटकन. हा घे बांधून. धर. अरे काय केलं? ही काय ही काय नवरा आहे काय? मी एकटा नवरा आहे. हो काय केलं मी असं आणि वडाला दोरा बांधायचा असतो. तू परत यांच्या अरे सोबत फार त्या सगळे मग मी आणलं बांधलं बाई. नाही नाही चुकून झालं बाबा माझ्याकडं. तरी माया बाप म्हणत होता अरे नको ही बोळी आहे. पण आता बाप गेला बर. मग काय? म्हणलं दिसाय चांगली. दादा बघ ना हिने काय केलंय. अरे तुझा शब्द नाही रे पाळला माया. ही अंगलट आलंय. काय खरं नाही. मग आता काय करू सांग. आता काय करते नुसतं वाडाला पुंजेव. तीन पुंजायला लागली पारचा वड चौथा येई. बाई, आता 3 नवरं नाही व्हायचे माय. शेजारी बाई बरं झालं पिसळ मी गावात नाही नेली. अख्खं गाव असलं असतं मला. धरा बाई. 3 4 5 6 7 धर ना. शाळेत रोज जात होती का? ऐका ना पण 7 मारले पण आधीचे 3 यांना झाले मारले 10. ना. अगं थोडा तोंडाची चूक झाली ना माझ्याकडून. हो शेजारी बाई तिच्या बापाला विचारलं होतं मी किती शिकली. हा. हो तिचा बाप म्हणला लगेच सुट्टी ती पळून येत होती घरी. कशाची शिकली? मी सगळ्या दुनियाची हुशार आहे. काम कापून हातात देईन मी. अशी आहे. कळत आहे ना कान कापायचं. मग अगं बाई वट पौर्णिमेच्या दिवशी असं नाही म्हणू. कसं म्हणू. कान हिच्या कापील. शेजारी बाई नका नाद लागू. घ्या तुम्ही पूजा करून. दे इकडे कायला मोकर धर. डोकं खायचं काम. आता मी करते पूजा. इकडे हात गेले कामातून इकडं आमचे. हो आता. सर माग तिकडे. तोंडाचा हे नवरा कसं आहे माहिती का? हा हे असं घ्यायचं असं. हा हा. हा 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 असं घ्यायचं. नाही नाही तुम्हाला चांगलं येत राहू. तुम्ही बरेच लय शिकल्यावर दिसतेत. अहो, हा, नाही हाय हिरबीत चिकून जिलबीत बसली ती. असे शेजारी सगळ्यांना ती बी काय खावा. करेल, ए, माझ्या नवऱ्याला कुठं. नाही नाही एकच वडाला सोडून काढाय. अगं सोडायचं नसतं दोरा. सोडा माझ्या नवऱ्यापासून. असू दे, असू दे. इकडं वडाला वर तिला आता सोडून. तुला 3 सुधारले नाही तर तीन सुधारले. शेजारीन याला म्हणते शेजारीन एकटाच गाठला. हा याला म्हणते डोकं. आपलं डोकं असून चलतच नाही त्याला काय कोण काय करणार. तुम्ही लय बोलू राहिले असं नाही वाटत तुम्हाला. हा, लय बोलू राहिले म्हणून. आता काय बोलायला नाही बोलत तिथं तू काय पुढं कळायचंय तुला. वडाला बांध गपचिप. माझ्या नवऱ्याला नको बांधू. हा शेजारी अरे तुमचे भांडण बंद करा. आमचे हात पाय समजे गाळलेत. या आईला ए, तुम्ही एक काम करा ना. जरा तुम्हाला आंबा. यांनी 2 आंबा ठेवल्यात खा. हा, धरा. हा, खा खा. आम्ही एका हातानं कसं धरायचं? त्याच्या खिशात घाल खिशात. झाली आता पूजा. आमच्या दोघांच्या मध्ये तिसरी बाया यावा नाही. हा आणि ह्यो आहे ना इकडं जरा. असू द्या काय करायचं? खा दोघं. निदान म्हणजे तुम्हाला परवडन माझ्या वड घेऊन आले हा. सरच. हा, हा. अजून काय आणलं घ्यायला खायला? काय नाही आणलं. नाही ना आपल्याकडे आहेच काय. देते वासनाच नाही का कमीत कमी चहा तरी चहा करते चहा करते. का त्यांना घरून साखर सांगू. जा, जा. हो, ऐका चहा पावडर हे ऐका पाणी. बांधलेलं कोण जोडीन पण? हे पान हा ते वाढलं सोडा हा, सोड, सोड, सोड. माझ्या नवऱ्याला लावूच नको. अगं नाही बाई. जरा अगं बाया कसे फेरे घातले का बाई मी उलटे सुलटे. तू सोयीची आहेच का वा. मी सुईची नाही वाटणार. शेजारी सुईची हा वाटणार. अरे शेजारी एकच नंबर शेजारी नाही. एवढी पूजा मग? होऊन द्यावं. उद्याचा दिवस उजाडू द्यावं. काय होतं शेजारीने शिवाय सतनगर जी शेजारी करीन ती तुला काय येणार आहे. तू काढ आरती इकडचे ती सगळे दोर बिर व्यवस्थित काढ. तू नको काळजी करू मी आहे. हटकट मी आहे. हाय. हा पण ते गोळ झाला काय. गोळ झाला का बायको मेले ए, काय? तुम्ही हे काम करता का हा. ही घेऊन जा आपल्या त्या गेटच्या अलीकडून लावा. म्हणजे काय होईल दरवर्षी गावात जायची गरजच नाही राहिली. झालं तुम्हाला कष्ट पण योग्य आंबा. आणि आता यांना चिया ठेवायला लावितो. दुधाचाच एकच नंबर. त्याला आम्ही लगेच लावून येतो. हा 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 या लावून.
अगं बाई चहा ठेव, कुठं मला इकडे ढकलून लगेच तिथं उभी राहती. जा ना जा चहा जा ठेव. जा चहा ठेव. बरं चहा ठेवते तुम्हाला हा. चहा. प्युअर दुधाचा चांगला गोड कर. हा जा जा. तू बस तुला ठेवते हा हा सगळं बाई. जरा साखर कमी टाक गं चहात. कायला साखर कमी कुठं आपल्या घरात कमी का काही अहो तसं प्यायचा. नाही, कसं असतं माहितीये का, साखर आहे ना कमी खायची असती. नको, नको. म्हणजे आपण हेल्दी राहतो. हा. हेल्दी आहो तुम्हाला नाही माहिती. आज कसला गोड दिवस आहे साखर कमी अजिबात नाही. एक कप मी माझ्यातर्फे जास्त टाकतो. अशी शेजारी कुणाला भेटेल का चला काही काढी तर मोकार.